मुलांनो, मजेत ना? एक नवीन गोष्ट ऐकायची ना आज. मुलांनो, महाभारतात कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांची व एकलव्य या महान धनुर्धारीची गोष्ट तुम्ही ऐकली असेल ना? कौरव पांडव या राजकुमारांच्या बरोबर एकलव्याला धनुर्विद्या शिकवण्यासाठी गुरुजींनी नकार दिला. त्यामुळे पहिले तर एकलव्य नाराज झाला व नंतर त्याने मातीची गुरूंचीच मूर्ती बनवून त्याच्यासमोर धनुष्य आणि बाण चालवण्याचे धडे घेतले. तर अशाच एका जिद्दी मुलीची गोष्ट आज ही शिल्पा नानी तुम्हाला सांगणार आहे. नानी सरला मी हिंदीत सांगते ना तशीच. तर गोष्टीचं नाव आहे आजची एकलव्या. ऐका हां. आणि गोष्ट आवडली तर लाईक आणि कमेंट नक्की करायचं हो. हां. तर मानू नावाची एक मुलगी एका बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये आपल्या आईवडिलांबरोबर राहत होती. तिचे बाबा त्या बंगल्याच्या मालकाबरोबर ड्रायव्हिंग म्हणजे ड्रायव्हरचं काम करायचे आणि आई बंगल्यातील इतर कामं करायची. मानू सरकारी शाळेत म्हणजे गव्हर्मेंट स्कूलमध्ये जात होती. तिला नृत्य करायला म्हणजे डान्स करायला खूप आवडायचं. कुठूनही म्युझिक गाणं ऐकू आलं की मानूची पावलं थिरकायला लागायची. ती लगेच ताल धरून नाचायला लागायची. तिला डान्सची इतकी आवड आहे हे आईबाबांना माहिती होतं, पण डान्स क्लासची फीज भरणे इतके जास्ती पैसे त्यांच्याजवळ नव्हते. मानूच्या शाळेत मात्र तिला डान्स शिकवायचे आणि ॲन्युअल डेला म्हणजे संमेलनात गॅदरिंगमध्ये मानू खूप सुंदर डान्स करून दाखवायची दरवर्षी आणि बक्षीस पण मिळवायची. सर्वजण तिच्या डान्सची खूप स्तुती करायचे. शाळेत गाण्याचे टीचर गाण्याची सीडी लावून डान्स शिकवायचे, ते पण फिल्मी गाण्यांवर. एक दिवस मानू आईला म्हणाली, आई गं, मला खूप छान डान्स करता येतो, सर्वांना खूप आवडतो माझा नाच, तुला करून दाखवू? असं म्हणून मानूने डान्स करून दाखवला. आई म्हणाली, शाबास मानू, खूपच छान डान्स करतेस हां. पण असं आहे, बाहेर कुठे जर स्पर्धेत तुला भाग घ्यायची वेळ आली ना, तर तुला भारतीय नृत्य म्हणजे भरतनाट्यम, कथ्थक, ओडिसी असे नृत्य प्रकार शिकूनच भाग घेता येईल. ती म्हणाली, अच्छा, मग आई मला शिकवायला पाठव ना असे डान्स. तेव्हा आई म्हणाली, बेटा ते आत्ता तर शक्य नाही गं, पण पुढे आपल्याकडे जास्त पैसे येतील ना, तेव्हा तुला डान्स क्लासला नक्की पाठव हां, सध्या नाही जमणार. बिचारी मानू हिरमुसली झाली. पण रात्री झोपताना तिला एक गोष्ट आठवली. कोणती? आजीने सांगितलेली महाभारतातील एकलव्य आणि गुरु द्रोणाचार्यांची. तुम्हाला माहितीच असलेली हो ना मुलांना. तर मानूला वाटलं, एकलव्याने गुरुजींची मातीची मूर्ती बनवून त्यासमोर नमस्कार करून धनुष्यबाण चालवायला शिकला, तसं मीही काही काही करू तरी शकेन. मग कुठे टी व्हीवर डान्स प्रोग्राम किंवा मूव्हीमध्ये डान्सचे गाणे दाखवले की ती मन लावून पाहायची व घरी येऊन तो डान्स तसाच करून पाहायची. आठवून छान प्रॅक्टिस करायची. तिला छानच डान्स येऊ लागला. मग थोडेच दिवसात मानूच्या शाळेला समर वेकेशन्स म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि तिची आई तिला म्हणाली, मानू बेटा, माझ्याबरोबर बंगल्यावर चल, मला कामात मदत कर, म्हणजे माझे कामं लवकर आवरतील आणि मग आपण बाजारात जाऊ. बाजारात जायचं नाव ऐकताच मानू खुश झाली व आईबरोबर बंगल्यावर जाऊन काम करू लागली. तेव्हा बंगल्याची मालकीण मानूला म्हणाली, मानू बेटा, हा सरबताचा ग्लास तेवढा वर इराच्या रूममध्ये टीचरला नेऊन देशील का? मानू हो म्हणाली व जिन्याने वर जाऊ लागली. इरा ही मालकीणबाईची मुलगी होती, मानूच्याच वयाची, व तिला डान्स टीचर येऊन रोज डान्स शिकवायचे. रूमजवळ येताच मानूला डान्स करण्याचा आवाज येऊ लागला व तिला आनंद आणि आश्चर्य वाटलं. हळूच दुरून पाहिलं तर खरोखरीच टीचर इराला व तिची मैत्रीण मीरा या दोघींना डान्स शिकवत होते. मानूने आत जाऊन टीचरच्या हातात सरबताचा ग्लास दिला व ती तिथेच डान्स बघत उभी राहिली. इरा आणि मीरा कशा डान्स करीत होत्या ते. पण टीचर मानूला म्हणाले, मानू बेटा, तू प्लीज आता खाली जा,
कारण दोघींचं लक्ष तुझ्याकडे जात आहे व त्या डिस्टर्ब होत आहेत, त्या चुका करत आहेत डान्स करताना. तेव्हा इच्छा नसतानाही मानूला तिथून जावं लागलं. पण तिचं लक्ष गेलं की रूमला एक खिडकी आहे, ती उघडी आहे. ती तिथे उभं राहून डान्स पाहू लागली मन लावून. टीचर कोणत्या स्टेप्स शिकवतात आणि तिला मात्र कोणी पाहू शकलं नाही, कारण इरा, मीरा व त्या टीचरची त्या खिडकीकडे पाठ होती ना, म्हणून. मग रोजच सकाळी मानू आईबरोबर बंगल्यावर जाऊ लागली व खिडकीतून लक्षपूर्वक डान्स पाहू लागली, कसे टीचर शिकवतात. मानू हुशार होती व तिला डान्सची आवडही होती, म्हणून तिच्या पटकन लक्षात येत होतं कशा करायच्या डान्सच्या स्टेप्स, व ती घरी येऊन पुन्हा पुन्हा त्या स्टेप्सची प्रॅक्टिस करायची मन लावून, आवडीने आणि आनंदाने. तर काय झालं मुलांनो, की 15 दिवसानंतरच एक डान्सची कॉम्पिटिशन म्हणजे नृत्य स्पर्धा होती, ज्यात इरा आणि मीरा भाग घेणार होत्या, डान्स करणार होत्या. कोणता? हाच कथ्थक डान्स, ज्याची त्यांनी खूप प्रॅक्टिस केली होती. पण काय झालं माहिती आहे, स्पर्धेला 2च दिवस बाकी उरलेले असताना मीराला म्हणजे इराच्या मैत्रिणीला जोरात ताप आला आणि सर्वजण नाराज झाले की इतकी मेहनत करून प्रॅक्टिस करून आता वेळेवर 2 दिवस आधी मीरा आजारी पडली. इराची आई, इराचे टीचर सर्व नाराज झाले व काळजी करू लागले. आता कसं होणार? डान्स दोघींचा मिळून बसवला होता, एकटी इरा तो करू शकणार नव्हती. आता काय आणि कसं करावे हा प्रश्नच होता त्यांच्यापुढे. इरा हिरमुसली झाली, उदास झाली. हे पाहून मानू म्हणाली हळूच पण हिम्मत करून की आंटी, अजूनही इरा कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ शकते. ते ऐकताच इरा व तिची आई एकदमच म्हणाल्या, ते कसं? मीरा आजारी पडली माहिती आहे ना तुला, कोणाबरोबर डान्स करणार मग मी? मानू म्हणाली, मी तुझ्याबरोबर डान्स करू शकेन. तर इराची आई म्हणाली, अगं मानू, तू 2 दिवसात कशी हा डान्स शिकणार आहे? तुला डान्स येतो माहिती आहे, पण हा कथ्थक डान्स खूप कठीण असतो अगं. ह्या मुलींनी त्याची 13 दिवस प्रॅक्टिस केली आहे. त्यावर मानू म्हणाली, मी एकदाच तुम्हाला छान डान्स करून दाखवते, मग तुम्हीच काय ते ठरवा. इराच्या आईने म्युझिक लावलं, गाणं लावलं व मानूनी खूपच सुंदर डान्स करून दाखवला. वा वा वा, टाळ्या वाजवून इरा व तिची आई म्हणाल्या, मानू अगं तुला कशा या सर्व स्टेप्स करता आल्या? त्यावर मानूने हळूच त्यांना सांगितलं की मी रोज खिडकीतून सर्व पाहत होते सर शिकवताना व इरा आणि मीरा डान्स करताना, व मग घरी जाऊन मी तसंच करून पाहिजे, कारण मला डान्सची खूप आवड आहे ना, म्हणून. त्यावर सर्वच खुश झाले. शाबास मनू, इराच्या आईने मानूची पाठ थोपटली. कसं व सर्व शिकलीस मानू? त्यावर मानू म्हणाली, माझ्या आईने नेहमीच मला प्रोत्साहन दिलं, कौतुक केलं व मला एकलव्याची आजीने सांगितली होती ती गोष्ट पण आठवली की गुरु हजर नसले तरी आपण गुरूंच्याच पुढे काही शिकतोय अशी कल्पना करून तो एकलव्य धनुर्विद्येत एक्सपर्ट म्हणजे प्रवीण झाला होता. मग मीही तशीच कल्पना करून स्वतः डान्स प्रॅक्टिस करू शकते, म्हणून खूप मनापासून चिकाटीने मेहनतीने मी रोज घरी प्रॅक्टिस करीत होते. इथे जे पाहून जात होते ना डान्सच्या स्टेप्स, तेच. म्हणून आज छान डान्स करू शकले. मी प्रार्थनाही करत होते देवाजवळ की देवा मला यश दे. आणि पहा, आज करू शकले ना डान्स, बनले की नाही मी एकलव्या. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. तर मुलांनो, कळलं ना? इच्छा असेल व मन लावून मेहनत प्रॅक्टिस करण्याची तयारी असेल तर कुठल्याही कामात कसं यश मिळतं ते. आवडली का गोष्ट मुलांनो मानूची? आजची एकलव्य नावाची गोष्ट आवडली? मग काय करायचं? पटकन लाईक बटन क्लिक करायचं आणि कमेंट लिहून या शिल्पा नानीला कळवायचं आणि मित्रांना पण शेअर करायची गोष्ट. ओके, भेटू पुन्हा पुढच्या आठवड्यात एक छान गोष्ट ऐकायला. तोपर्यंत बाय बाय.